आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कार्यकर्त्यांच्या गर्दीत जनता दरबार, नागरिकांचे प्रश्न मात्र दूर। दर 3 महिन्यांनी शासकीय कार्यालयात जनता दरबार होणार, खासदार निलेश लंके यांची माहिती। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचा जनता दरबार मंगळवारी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पंचायत समिती कार्यालयात मोठ्या गर्दीत पार पडला। नागरिकांच्या विविध प्रश्नावर तातडीने कार्यवाही व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात तब्बल 922 अर्ज दाखल झाले। त्यापैकी 735 अर्ज निकाली काढल्याचे सांगण्यात आले। मात्र या आकडेवारीबाबत काही नागरिकांकडून तफावत असल्याची चर्चा करण्यात आली। जनता दरबारात अनेक नागरिक आपले प्रश्न घेऊन आले होते। काही अर्जांवर अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करूनच जागेवरच तोडगा काढण्यात आल्यानं संबंधित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले। तर नियमात न बसणाऱ्या मागण्यांमुळे काही नागरिकांना निराश होऊन परतावे लागले। मात्र या जनता दरबारात कार्यकर्त्यांची गर्दी आणि आलेल्या नागरिकांची गैरसोय हा देखील चर्चेचा विषय ठरला। खासदारांच्या खुर्चीजवळ राहण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आणि खासदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये धडपड सुरू असल्याचे दिसले। त्यामुळे आपले प्रश्न घेऊन आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोकळेपणाने संवाद साधताना अडचणी आल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली। दूरवरून आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी ग्लासाची सोय नसल्याचं, तसेच चहा नाश्त्याची व्यवस्था नसल्यानं काही नागरिकांनी गैरसोय झाल्याचे दिसून आले। दरम्यान पुढील जनता दरबार 3 महिन्यांनी शासकीय कार्यालयातच घेणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। 992 अर्ज आले, त्यामध्ये 35 निकाली निघले, 735 अर्ज निकाली निघले। म्हणजे चांगल्या पद्धतीने खेळीमेळीत त्या ठिकाणी जनता दरबार पाडला। समाधान वाटलं। अधिकाऱ्यांच्या बाबत विशेष करून जनता दरबारामध्ये लोकांचा रोष पाहायला मिळतो, पण आजच्या जनता दरबारामध्ये तेवढ्या प्रमाणात द्वेष आणि रोष पाहायला मिळाला नाही। याचा अर्थ कुठेतरी संगनमताने या तालुक्यामध्ये काम चालू आहे। जनता दरबार मधल्या कालखंडामध्ये काही निवडणुका, आचारसंहिता या सगळ्या कालखंडामध्ये ठीक आहे, जनता दरबार घेण्याच्या बाबत माझ्याकडून पण थोडा विलंब झाला। शेवट माझं पण अधिवेशन चालू होतं, आम्हाला अधिवेशनामुळे सगळ्या गोष्टीमुळे, पावसाळी अधिवेशन, कधी कधी आपल्या मधल्या कालखंडामध्ये आम्ही जनता दरबाराची तारीख डिक्लेअर केली, विधान परिषदेची निवडणूक लागली, पण विलंब झाला। 922 अर्ज आले, याचा अर्थ ह्या फार मोठ्या तक्रारी पेंडिंग आहे असं काही नाही। बऱ्याच वेळा जनता दरबार घेत असताना माणूस बसल्या सुद्धा अर्ज तयार करतो। तुम्ही जर पाहिलं ना, कागदावर काही लोकांनी प्रॉपरली फक्त कागदावर अशा काही तक्रारी लिहून दिल्या, त्या तक्रारीला असं कुठलं हे नाही। पण ठीक आहे, कागदावर 2 अक्षर लिहून दिलं तर त्याला रिझल्ट दिला पाहिजे, या मताचा मी एक कार्यकर्ता आहे। सगळ्यात बऱ्याच वेळा तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या केसच्या बाबत लोकांची एक नाराजी असते। शेवट रस्ता आपल्याला, आपली मागणी असते की मला रस्ता मिळाला पाहिजे, पण ज्याच्या शेतातून रस्ता जातो, ज्याच्या बांधावरून रस्ता जातो, त्याला वाटतं रस्ता पुढे नाही गेला पाहिजे। आपली कायम म्हण असते आपली मराठी माणसांची, छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात, तशी गंमत असते। माझ्या शेताला पाणी आलं पाहिजे, कॅनलने आलं पाहिजे, पण माझ्या शेतातून पुढे नाही गेलं पाहिजे, असं बऱ्याच वेळा होते। काही MSCBच्या बाबत, काही ठिकाणी पोलच्या बाबत अडवणूक असो, काही पोलीस स्टेशनच्या बाबत असो, काही तहसील आपल्या पंचायत समितीच्या बाबत पुढे घरकुलाच्या असो, पुढं एखाद्या ठिकाणी शासकीय घरकुलं बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, MSCBच्या बऱ्याच वेळा काही लोड शेडिंगचे प्रश्न असो, असे अनेक प्रश्न, काही मोजणीच्या अधिकाऱ्यांनी, मोजणीच्या बाबत काय आहे, बऱ्याच ठिकाणी स्टाफ कमी आहे आणि मोजणीचे प्रकरण पेंडन्सी बऱ्याच ठिकाणी वाढलेली, त्यामुळे त्यांचे काही प्रकरण असो, असे वेगवेगळे प्रश्न आज या जनता दरबारमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। 100% काही प्रमाणात जरी गोंधळ झाला असेल तर त्याच्यात आपण दुरुस्ती करू। मला थोडी एक जागा अपुरी पडली, विशेष करून मी दिलगिरी पण व्यक्त केली। ज्या वेळेस आपण प्रश्न सोडत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने अधिकारी सुद्धा त्या समोरच बसलेले पाहिजे। आमच्या काही अधिकाऱ्यांना 4 वेळा उठून यावं लागलं, या गोष्टी पाहायला मिळाल्या। जागा अपुरी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला उणीव जाणवली।
जनता दरबार घ्यायचा, कुठेतरी मंगल कार्यालयात घ्यायचा, कुठेतरी जाहिरातबाजी करण्यापेक्षा शासकीय कार्यालयामध्ये घेतला तर त्याचा निश्चित त्याचा त्या ठिकाणी आता आम्ही ज्यावेळेस काही प्रकरणाबाबत चर्चा करीत होतो, संजय गांधी निराधारच्या प्रकरणाबाबत, तर त्यावेळेस तहसीलदारांनी लगेच त्या विभागाचा कोण कर्मचारी त्याला 5 मिनिटात बोलून घेतलं. काही घरकुलांचे बिल निघत नाही म्हणून आमच्याकडे काही प्रकरण आले तर मॅडम मी तहसील पंचायत समितीत जनता दरबार असल्यामुळे 2 मिनिटात तो घरकुलाचे बिल अदा करणारा माणूस बोलून घेतला. त्याचा तो फायदा होतो. पण कुठेतरी अर्धा किलोमीटरवर जनता दरबार घ्यायचा त्या अधिकाऱ्यांना येणं शक्य नसतं. तर या प्रश्नासाठी मला तरी एक विश्वासाची खात्री आहे. हे सगळे आमचे पेंडन्सीचे प्रकरण आहेत. याच्यासाठी आढावा बैठक घेण्याची वेळ येणार नाही तेवढा माझा या विभागावर विश्वास आहे. पण जे प्रकरण काही नियमातच बसत नाही, नियमातीतच बसत नाही, तर त्याला पर्याय नसतो. ज्या ज्या ठिकाणी समाजाच्या साठी प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी निश्चित हे सगळे अर्ज निकाली निघतील. ज्याचा व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न आहे ते निकाली निघतील. पण ज्याला टेक्निकलच अडचणी त्या गोष्टीला कुठलाच अधिकारी काय करू शकत. कुठला जनता दरबार आपण आता एक परत एक 3 महिन्याने आपण जनता दरबार 3 महिन्याने आता प्रत्येक 3 महिन्याने जनता दरबार घेऊ आपण. काय असतं, प्रत्येक महिन्याला पण जनता दरबार घेऊ शकतो, 8 दिवसाला पण घेऊ शकतो. तर त्या अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा वेटीस धरणं पण योग्य नाही. मला श्रीगोंद्यात आल्यानंतर मला एक अशी माहिती कळाली की सोमवारचा बाजार, आता बाजारच्या दिवशी काय अधिकाऱ्यांना पण काही अडचणी निर्माण होतात. बऱ्याच वेळा तालुक्यातील लोक, ग्रामीण भागातील लोक तहसील ऑफिसला असो, पोलीस स्टेशनला असो, वेगवेगळ्या विभागात कामाच्या निमित्त आहेत. ते सगळे अधिकारी आपण इथे घेऊन बसणं योग्य वाटत नाही. पण पुढला जनता दरबार आपण सोमवार सोडून करू आपण. त्या संदर्भात मी कॅपोशी बोललो. आमच्या संभाजी ब्रिगेडचे आमचे श्याम भाऊ आणि त्यांच्या काही सहकार्यांनी मला या ठिकाणी मार्ग दिला. त्यांनी त्यांच्या भाषेत विचार सुद्धा मांडले. त्यामुळं ती जी चौकशी चालू आहे कॅपोनी काहीतरी रिपोर्ट केला असं त्यांचं म्हणणं. मी कॅपोशी बोललो, पण जी कारवाई असेल ती योग्य ती कारवाई लगेच तात्काळ झाली पाहिजे. शेवट पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला जाणाऱ्या लोकांच्या वारीमध्ये जर कोणी असं चुकीचं कारभार करीत असेल तर त्याच्यावर कडकात कडक आणि कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. निश्चित त्याच्याबाबत आम्ही निश्चित त्याचा पाठपुरावा करणार. आता पुढील जनता दरबारात खासदारांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आणि हितचिंतक काहीसे दूर राहून सामान्य नागरिकांना खासदारांच्या जवळ जाऊन आपले प्रश्न मोकळेपणाने मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. जनता दरबार हा कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचा मंच न ठरता सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा खरा लोक दरबार ठरावा एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.